मी पण काल ते पाहिलं टी व्हीला. आता ते कुठल्या कारणासाठी त्यांना भेटायला गेले, पक्षाचा त्यांच्या पक्षाचा काही निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही. परंतु जो काही जी आर निघाला आहे, आता काल परवा आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये. 14-15 आत्महत्या झाल्या असतील आतापर्यंत. लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे. आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे. मी नेहमीच तुम्हाला सांगतो, यशवंतरावांपासून तर सगळेच, पवारसाहेबांपर्यंत विलासराव झाले, वसंतदादा झाले, नारायणराव राणेसुद्धा झाले, अनेक झाले. पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती. बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन सगळ्यांना. आता हे काय चाललेलं आहे तुम्ही ते पाहता. याच्यावर मी निश्चितपणे जे आहे, तुम्ही पण बातमी जेव्हा देता तेव्हा भटक्या, विमुक्त आणि ओबीसी जे काही लोक आहेत, मतदार आहेत, संघटना आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते, भ्रम निर्माण होतो. आणि मग ठीक आहे, आता मी थोडा काही मोठा नाही, पुढे काय होणार ते सांगण्याचं. ते मुख्यमंत्री आणि BJPचे त्यांचे काही नेते असतील ते बघतील, ते सांगतील. पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे, या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. ओबीसी हा वर्ग आहे, एक जात नाही. 374 जाती आहे. कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही. आणि वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात, हे पण आपण पाहायला पाहिजे. यापूर्वीसुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचा ओबीसी आमचा DNA आहे. आणि खरं आहे, 60-70% ओबीसींनी त्यांना मतदान केलं. मला काय आता कल्पना नाही त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही, काय त्यांचं ठरतं आहे, बघतील काय करायचं ते. पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो. कालच्या या सगळ्या भेटीमध्ये विखे पाटील हे असं बोलले की जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाजाने कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये, त्यामुळे भुजबळ साहेबांनी असा विरोध करू नये, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. हो, EWS जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये, पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं. आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजात 3 वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले. प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा, आम्ही पण कुठे विरोध केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, इथेच सगळी गर्दी खूप आहे. आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही, आमचाही फायदा नाही. आता बोलताना ते आरक्षणाला कसा धक्का लागत नाही. अहो, खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये. आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो पाहिजे तुम्हाला. सकाळी अर्ज केलं, संध्याकाळी सर्टिफिकेट हातात. कसा धक्का लागत नाही. तुम्ही काल पाहिलं, कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला. ते खरे कुणबी, त्यांनी सुद्धा विरोध केला, सक्त विरोध, की आमच्यामध्ये हे चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत, आमचा याला विरोध आहे. आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
मोर्चे निघत आहेत. कारण आमच्याकडे 374 जाती आहेत, वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना आहेत, नेते आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत, कोण मोर्चे काढतायत, कोण भाषणं करतायत, आपण पाहतात हे काय चाललेलं आहे ते. त्यामुळे धक्का कसा लागत नाही. जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही. पण आम्ही काय म्हणतो आहोत, आम्ही कोणाची भांडण करत नाही. ही जरांगे जे आहे चुकाळणे ते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. नाही तर मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आहे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस जे आहे सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. कोणाला शिवाशाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते. तो नवनाथ वाघमारे त्याची दाढी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढा प्रचंड त्याला मारला, त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत, राजकारणी आहेत, ठीक आहे, काही बोलतात ते. कोणाची नाही ही बाजू सगळं सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिली आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमचा ॲफिडेविट होती आपली काय त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो, काय अडचण नाही. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची नाही, कारण आमचे समाज गरीब आहे, पैशानं गरीब आहे, शिक्षणाने गरीब आहेत, मागास तर प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ 35 वर्षाच्यासाठी लढतो आहे, तो लढेल आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आता बोलायला लागतील. बघू काय होतं आहे ते. तुम्ही म्हणता पॉलिटिकल पॉवर नाही म्हणून तुम्ही स्वतःही सत्तेत आहेत, तर कोणतेही सत्ताधारी नेते म्हणजे ओबीसी तेवढे आक्रमकपणे पुढे येत नाही जेवढे तुम्ही पुढे येत आहे. त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे, त्याचं उत्तर इतरांनी द्यायचं आहे. काय आक्रमकपणे पुढे येत नाहीत, काय कुठलं प्रेशर त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचारा, मला काय माहिती. मी तर आपलं तयार आहे बाबा, काय असेल ते मी हे सगळं आहे बोलतोय आणि 35 वर्ष लढतोय, काय व्हायचं असेल ते होईल माझं. साहेब बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री त्यांनी असं म्हटलंय की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणले. वादग्रस्त विधान त्यांनी केलं. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे शब्द बोलणं. तर आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांनी सगळ्यांना लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की विखे पाटील म्हणजे गोगलगाय कोलटपाय आहे, विखे पाटील म्हणजे गोगलगाय कोलटपाय असं लक्ष्मण हाके म्हणतात, तर यापुढे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये असं वक्तव्य लक्ष्मण हाके. अहो तो हाके बोलला काय नाही बोलला काय
आता हेच होणार आहे ना पुढे. मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह निर्माण होतो आहे, काय आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये, आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये, त्या पक्षांच्या बाबतीमध्ये. आता ते आम्ही किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे ते जे आहे समजणे वालों को इशारा काफी आहे. साहेब 17 तारखेला मोर्चा परत होणार आहे, जो मागे रद्द करण्यात आला होता, की हा मोर्चा कसा असणार आहे, कोण कोण सहभागी असणार, हा मोर्चा नक्की कसं असं आहे की हा मोर्चा जो आहे हा महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. तिथे सर्वच संघटनांनी यावं अशी अपेक्षा आहे. परंतु एक तेही आहे की किती संघटनाच्या किती लोकांना भाषणं करायला आम्ही द्यायची. आणि आमच्या संघटना एवढ्या सगळ्या 374 आणि त्याच्यामध्ये रात्रभर काही भाषणं तरी संपणार नाही मिळते. तर त्याच्यावर मात्र जे आहे नियंत्रण राहील. आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत नाही, केलेलं नाही आतापर्यंत. मराठा समाज आमचा शत्रू नाही. हा सोकॉल्ड जो नेता उगवलेला आहे मध्येच, काल सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले दादा लोकांचा, तो जे काही करतो आहे त्याच्या विरोध, तो सुद्धा आम्हाला बोलला नसता तर आम्ही त्याच्या वाटेलाच गेलो नसतो. आम्ही आपलं हायकोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढत बसलो असतो. आम्ही बोललोच नसतो त्याच्या विरोधात. आता सारखं सारखं रोज 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 कधी मला बोलेल, कधी मुख्यमंत्र्यांना बोलेल. आता त्या दिवशी तो काय म्हणलं राहुल गांधींना बोलला, दिल्लीचा लाल्या काहीतरी. अरे कोण तू? एक माणूस तर निवडून येऊ शकत नाही, तू उभा राहा बघू. आज नाही झालं तरी त्यांच्या पण हातामध्ये 2-3 राज्य आहेत, नेते आहेत. त्या घराण्याने काहीतरी त्याग केलेला आहे. फडणवीस एवढंच जे आहे एक अतिशय हुशार कार्यतत्पर मनुष्य आहे, चांगल्या रीतीने राज्य चालवत आहेत. त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो, शिवीगाळ करतो, त्यांच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलतो. तुला काय सगळ्यांनी हे काय परवाना दिलं का? तू कुणाला काय वाटेल ते बोलशील असंस्कृतपणे. माझ्या बाबतीत तो बोलला, तुम्ही ते शब्द दाखवले नाही. त्याला पाठवा कुठे, हॉलंडला पाठवा, इंग्लंडला पाठवा, आणि पुढे काय तो बोलला. तर ह्या अशा असंस्कृत लोक जे आहेत आणि त्याच्या पाठीमागे जेव्हा मराठा समाजाचे सुद्धा नेते जातात त्यावेळी आम्हाला फार दुःख होतं की जे यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, ज्या त्यांना विचारलं तेव्हा की राज्य मराठीचं होणार की मराठ्यांचं होणार, त्यावेळी यशवंतरावांनी सांगितलं की राज्य मराठ्यांचं नाही, हे राज्य मराठीचं राज्य होणार. आणि त्या मराठीपणामध्ये जे आहेत हे सगळे गोरगरीब भटके विमुक्तांपासून ओबीसी सगळे 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 भाषिक आहेत. पण आता हे सगळे विसरलेले दिसत आहेत. विखे पाटील हे गुलथापा देतात असं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. जो 2 सप्टेंबरचा जो GR काढला तो न्यायप्रविष्ट आहे, त्यामध्ये बदल करता येणार नाही असं विखे पाटील सांगतात. तर ह्या गुलथापा देतात असं विजय वडेट्टीवार म्हणतात. ठीक आहे, तो असं आहे, त्यांनीच तो केलेला आहे, त्याच्यामुळे ते त्याचं तो डिफेंड करतायत. काय त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मंत्रिमंडळाने केलं, त्यांनी सांगायला पाहिजे कमिटीने केलं, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आणखीन कोणी मुख्यमंत्री. ते काय नाही, स्वतःच त्यांनी अंगावर घेतलेलं आहे. आता याचा अर्थ स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते डिफेंड करतायत. ठीक आहे ना, लढणं तर आमचं काम आहे की नाही. काय तुम्ही आता कोर्टात जाणं हे सुद्धा म्हणजे ज्याला तर काही बंदी असू नये. आणि मग जर काहीच होत नसेल तर जी परिस्थिती निर्माण केली गेली त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि त्या प्रेशरखाली तुम्ही हे केलं, कदाचित ओबीसीला सुद्धा तसं प्रेशर मग निर्माण करावं लागेल. विदर्भामध्ये मोर्चा निघालेला आहे ओबीसी संघटनांचा, आपण तिथे नाही गेला. ठीक आहे, सगळ्याच ठिकाणी मला काही जाता येणार नाही आहे. दुर्दैवाने जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महत्या होतं, मी नाही जाऊ शकणार. अनेक कारणं आहेत त्याची, म्हणजे तब्येतीपासून तर इतर सगळ्या
कार्यक्रम असतात. परंतु प्रत्येक जण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा, जे चूक वाटतं ते बोलण्याचं, आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत, ते बोलणारच. आमचा कुणालाही विरोध नाही, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं लढलं पाहिजे, लढा, चांगली गोष्ट आहे. सगळेच लहान लहान जे आहेत समाजसुद्धा ज्यात जागे होतात. कालच नाभिक समाज जेव्हा महाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, आदरांजली अर्पण करण्यात मोठे मोठे मोर्चे निघाले. नावी समाजाचा मोर्चा जेव्हा महाल आहे, अफजल खानाला भेटायला गेल्यानंतर अफजल खानाच्या माणसाने त्यावेळेला महाराजांवर तलवार चालवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला हा जिवा महाला पुढे आला आणि म्हणून जिजामाता म्हणाल्या, होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा. आता दुर्दैव असं आहे, त्याच जिवा महालांच्या समाजातील कार्यकर्त्यांना त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्यावर हल्ले करतायत. किती मोठं दुर्दैव. बबनराव तायवाडे या मोर्चापासून दूर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की वडेट्टीवार दिशाभूल करत आहेत. मला काय माहिती ते तायवाडे यांनी असे त्यांनी म्हटले की- त्यांनी त्यांचं काढावं, काय हरकत नाही ना, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं. साहेब, शेतकरी एकतर उद्ध्वस्त झालेले असताना माणिकराव कोकाटे हे कतार दौऱ्यावरती गेलेले आहेत. कुठे कतार दौऱ्यावरती गेले, कशात गेले, कतार दौऱ्यासाठी गेले. परदेशात गेले. कोण? माणिकराव कोकाटे. आणि त्याचा जो सगळा खर्च आहे तो शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सोयी सुविधांनुसार होता. माहीत नाही मला. मला आताच माहिती दिली की ते परदेशात गेले. काय चुकीचं असेल तर आमचे अजितदादा पवार ते त्याच्यात लक्ष आहे. तर 2 तारखेला जो जी आर काढण्यात आला, विधी आणि न्याय विभागाच्या चर्चा करणं गरजेचं होतं, मंत्रिमंडळाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. तर विखे पाटलांनी परस्पर असा निर्णय केला का, कोणाला विश्वासात घेतलं? मंत्रिमंडळात हा विषय आला नाही आणि मी सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांसमोर विचारलं की बा हा विधी न्यायाला सुद्धा दाखवलं का कोणी? त्याचं जे आहे जे आहे लिहिलेलं आहे ते शब्द, अहो कायद्यात ज्यावेळेस तुम्ही एक रूपांतर करता किंवा एखाद्या जी आरमध्ये रूपांतर करता, शब्द तपासले जातात. परत पात्र शब्द ताबडतोब 1 तासामध्ये काढला, 1 तासामध्ये काढून टाकला. ते विचाराल का त्यांना? आहे का फाईलवर असं काही? काय उत्तर कोणी दिलं नाही. म्हणजे हे काय झालं ते आता लक्षात घ्या. नाशिक शहरातल्या गुन्हेगारीबाबत आपणही नाराजी व्यक्त केली होती, पण गेल्या काही दिवसापासून पोलीस जरा आक्रमक दिसत आहेत. राजकीय नेत्यांशी संबंधित लोकांवर आता कारवाई होते. मामा राजवाडे म्हणायचे म्हणजे त्यांना अटक होते. आपण नाही, हे खरं आहे की काही दिवस नाही, काही महिने जे आहेत आपण ऐकतो, एक खून, कधी कधी 3 खून एका दिवसामध्ये. आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे ह्या नाशिक शहराची सर्व दूर गेली. नाशिकमध्ये हे कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं. किरकोळ मारामारी व्हायच्या, एखादा कधीतरी 2 महिन्याने एखादा खून झाला तर किती आरडाओरडा व्हायचा. मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री, किती माझ्या नावाने सुद्धा. पण अलीकडे रोज 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 पण चला ते आहे दुरुस्त आहे. पोलिसांनी जे आहे काय ते पोलीस पण आता रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात. एवढंच आहे की जे गुन्हेगार असतील, कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका, कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका, त्याच्यावर कारवाई करा. पण त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नये. का एवढंच माझं म्हणणं आहे. महायुतीमध्ये निधी वाटपावरून धुसफूस बघायला मिळते. नव्या आमदारांनाच निधी मिळाला, जुन्या आमदारांना मिळाला नाही असं काही समजतं. तर मला काही कल्पना नाही. आम्हाला सुद्धा अजून मिळालं की नाही काही कल्पना नाही. काय चाललंय ते पण माझ्या ते ऑफिसला विचारावं लागेल. शहराला पालक नाही म्हणून गुन्हेगारी वाढत. मला काही कल्पना नाही. पालक असो नाही तर मालक असो नाही तर कोणी नसो, पोलिसांनी जर पोलिसी खाक्यात दाखवला तर ही गुन्हेगार नवीन कुठलाही कायदा करण्याची आवश्यकता नाही.
पुरेसे कायदे केलेले आहेत. मी जेव्हा होम मिनिस्टर झालो, उपमुख्यमंत्री, त्यावेळेला मुंबईमध्ये गँगवॉर किती शिगेला पोचलं होतं. राकेश रोशन त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. खटाव मिलचा मालक त्याचा मालक अनेक डॉक्टर अमुक तमुक काळी दिवाळी साजरी करण्यात आले. त्या दुकानदारांनी सगळं लग्न करायला बँगलोर आणि अहमदाबादला वगैरे जायला लागले लोक, कारण ताबडतोब पैसे मागायचे, खंडणी झालं ना. आम्ही बंदोबस्त केला. ठरवलं तर काय होत नाही, फक्त त्याच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे करण्याची. साहेब, राष्ट्रवादीकडून नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून माणिकराव फुकाटे यांना करण्यात आलं अशी माहिती. चांगली गोष्ट आहे ना. काय म्हणतो, कधी काम करते चांगलं. पण एकीकडे पालकमंत्री नाही, तुम्ही सुद्धा असे कार्यकर्ते देखील इच्छा होती. मला काय, जी काय जिम्मेदारी देतील ती करायची, नाही का. माझ्याकडे काम खूप आहे. ते समता परिषदेवर काम आहे, ते आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. नाहीतरी जे आहे, आपण आता थोडं म्हणजे बघा सगळं ऑफिस भरलेलं असतं, तिथे राष्ट्रवादीचे पण असतात आणि दुसऱ्या पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक कामं घेऊन येतात. आम्ही काम करत असतो आणि ते अख्ख्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येतात. आम्ही आमचं काम करतो. काय आता तो पक्षाने काय निर्णय घेतला असेल, अध्यक्ष, प्रांताध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे, ते पक्ष काय करायचं ते त्यांच्यावर जबाबदारी टाकली टाकेल. काय करायचं. मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये आहेत, उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महायुतीचं काही प्लॅनिंग आहे का? म्हणजे मला माहिती आहे सगळं जे आहे, उच्चस्तरीय आमचे नेते आहेत, अध्यक्ष वगैरे, त्यांना माहिती असतं, ते आमच्यापर्यंत येत नाही.